उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून। नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी। तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य। कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण। संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे। गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य। कामासाठी जोडपा हवाय। राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15। नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी। शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास। राहुरी शहरात भर दिवसा एका तरुणावर धारदार हत्यारानं जीवघेणा हल्ला झाल्यानं संपूर्ण शहरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय। जुन्या वैमनस्यातून झालेल्या या रक्तरंजित हल्ल्यानं कायदा सुव्यवस्थेवरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास नगर मनमाड रोडवरील जुन्या बसस्थानकासमोर घडली। योगेश चोपडे उर्फ डॉन हा दुचाकीवरून राहुरी शहरातून राहुरी खुर्दच्या दिशेनं जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार तरुणानं अचानक हल्ला चढवला। जोरदार हत्यारानं केलेल्या या हल्ल्यात चोपडे यांच्या चेहऱ्यावर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या। जखमी अवस्थेत असलेल्या चोपडे यांना स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी प्रमोद ढाकणे यांनी त्वरित पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना कळवलं। देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथक रवाना केलंय। दरम्यान हा हल्ला जुन्या वादातून झाल्याची चर्चा शहरात रंगली असून येत्या काळात या प्रकरणामुळे आणखीन मोठा संघर्ष उफळण्याची शक्यता वर्तवली जाते। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची बदली होऊन रवींद्र देशमुख यांनी पदभार स्वीकारला असताना या घटनेला गुन्हेगारांकडून दिलेली सलामी म्हणून पाहिलं जात आहे। भरदिवसा झालेल्या या थरारक हल्ल्यामुळे राहुरीत भीतीचं सावट पसरलं असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मी राहुरीतून घराकडे चाललो होतो। तो अक्षय गोपळे होता आणि एक अक्षय गोपळे मागे बसला होता। पुढे एक पोऱ्या होता। तिने मला आडी गाडी मारली आणि चॉपर काढून डायरेक्ट मारा सुरू झाला। ते पुढचा पोऱ्या तिथंच होता। तो मारता मी त्याला दोन 3 वेळेस धरलं। त्याला मारायचं म्हणजे हे वाचायचा प्रयत्न केला मी त्याला। नंतर धरलं त्याला नंतर चॉपर मारलं 2-3 वार गेले 3 वार। त्याला मारल्यानंतर तो पळाला। त्याला मारायला लागलो मी तो पळाला पळून गेला नांदूरवरून कोणतरी 2 जण आले त्याला घेऊन गेले। इकडचा पोर पळून गेला आणि त्याच्या मागे पण पोर लक्ष होते माझ्या मागे। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।